सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती प्रेम करणारे आणि नगर तालुका आणि विशेष आपला परिसर म्हणलं का साहेबांचं कुटुंबामधून आलेले सर्व साहेबांच्या वरती प्रेम करणारे सर्व सदस्य, आपल्या सर्वांचं मी प्रथम सहर्ष स्वागत करतो. आजचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडतोय. भव्य दिव्य निवेदन आपल्या देवस्थानने आणि सर्व माझ्या तरुण सहकार्यांनी केलंय, तर त्याबद्दल देवस्थानचे आणि प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या 7 महिन्यापासून आपल्या सर्वांमध्ये कर्डिले साहेब नाही आहेत, पण 7 महिन्यापासून तुम्ही सर्वांनी मोठी ताकद माझ्या पाठीमागं उभा केली आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्या कारणाने आपण या सगळ्या राजकीय वाटचाल आपण करू शकतोय. आता काय भैरवनाथ देवस्थान आणि साहेबांचं एक वेगळं नातं आणि संबंध होते. साहेबांची आपल्या भैरवनाथांवरती किती श्रद्धा होती हे इथं मला असं वाटतं इथं बसलेल्या कोणालाच मला सांगायची आवश्यकता नाही. साहेबांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काय भैरवनाथांचा आशीर्वाद साहेबांवरती होता, म्हणून आपला हा संपूर्ण राजकीय सामाजिक प्रवास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकला. आणि आज साहेब नाहीत, पण तुम्ही सर्वांनी मात्र मला साहेबांची कमी कोणत्याच क्षणाला जाणीव होऊन देत नाही आहेत. प्रत्येकजण या 7 महिन्याच्या काळामध्ये मला चांगलं मार्गदर्शन, मोठं प्रेम आणि साहेबांपेक्षाही मोठी साथ मला देण्याचं काम प्रत्येकाने केलेलं आहे. म्हणून काही दिवसांपूर्वी निवडणूक होण्याच्या अगोदर माझे जे काही गेल्या 15 वर्षामध्ये तयार झालेले सर्व तरुण सहकारी आहेत, त्यांनी काही वर्षापूर्वी एक प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्यांनी काय भैरवनाथाला ते दर ड्रायव्हर येत असतात आणि इच्छा व्यक्त केली की मी आमदारपद मला मिळालं तर भव्य दिव्य असा पेढे तुलाचा कार्यक्रम इथं करू. आणि आज खरं म्हणजे त्यांची जी काही इच्छा भैरवनाथांनी पूर्ण केली आणि आज आपण तेच पूर्ण करण्यासाठी इथं सर्वजण जमलो. तर सर्व अक्षयदादा मित्रमंडळ आणि प्रतिष्ठानचे एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यांचं विशेष प्रेम माझ्यावरती आहे, विशेष सहकार्य मला त्यांचं अनेक वर्षांपासून लाभतंय. आणि वेळोवेळी त्यांनी 2024च्या निवडणुकीला आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीला मोठा सिंहाचा वाटा हा विजयामध्ये उचललेला आहे. म्हणून आता कोणाचं नाम उल्लेख करण्यापेक्षा सर्वच याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि सर्व माझ्या कुटुंबातलेच आहेत. त्याचबरोबर ती जसं आत्ता आपल्याला अध्यक्षांनी सांगितलं की साहेबांना त्यांच्या जीवनामध्ये एकच गोष्टीची सर्वात जास्त आवड होती, ती म्हणजे कुणी आलं तर जो बिगर जेवता कुणीच जाऊ नये. आणि त्यांना फार तर फार 15 ते 20 दिवस लय व्हायचे एखादा कार्यक्रम ठेवायला आणि सगळ्यांना जीव घालायला. आणि विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून जसं त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवला तेव्हापासून ज्या वर्षी दर 3 वर्षातून एकदा धोंड्याचा महिना येतो आणि आवर्जून सर्व महाराज मंडळींना आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्वांनाच गेल्या 30 वर्षापासून जेव्हा हा महिना आला त्या महिन्यामध्ये साहेब आपल्या घरासमोर भव्य दिव्य असं आमरसाचं धोंड्याचं जेवण ठेवत असायचे. पण यावर्षी आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, पण साहेबांना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी आता जर आपण करतोय तर साहेब जिथं आहेत तिथं पाहून त्यांना फार आनंद होत असेल. म्हणून आज खरं म्हणजे
आजचा जेवणाचा कार्यक्रम हा पूर्णपणे माझ्या भगिनी सुवर्णाताई संदीप कोतकर यांची इच्छा होती की साहेब ज्या पद्धतीने प्रत्येक धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळ्यांना एकत्र बोलून जीव घालायचे, यावर्षी पण तो खंड न होता त्याच पद्धतीने उलट त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जेवले पाहिजे अशी सुवर्णताईची इच्छा होती. आणि 1 तारखेला साहेबांची जयंती झाली आणि त्या निमित्तानंच आज खरं म्हणजे धोंडे जेवण आमरसाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांसाठी सुवर्णताईंनी ठेवलेला आहे. आपल्या निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये काय भैरवनाथांची श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद तर सदैव माझ्यावरती आहे, माझ्या कुटुंबावरती आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी वेळोवेळी विश्वासही दिलाय आणि आज आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला शब्द आणि विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये या देवस्थानच्या प्रगतीसाठी माझ्याकडून कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. सदैव मी एक सेवेकरी म्हणून आपल्या या भैरवनाथांची सेवा करत माझं कुटुंब आलंय आणि भविष्यामध्ये मी देखील करणार आहे. आणि साहेबांची मोठी इच्छा होती आणि साहेबांनी याच प्रांगणामध्ये आपल्याला शब्द दिला होता की भाविकांची मोठी सोय मी करून देणार आहे. म्हणून वेळोवेळी साहेबांनी या 20-25 वर्षामध्ये आपल्या देवस्थानला भरपूर मार्गदर्शन केलंय आणि मला असं वाटतं आपण हे पाहत असू तर हे साहेबांचीच कल्पना होती की हे आपलं मोठं शेड झालं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा शब्द साहेबांनी जाताना आपल्याला दिला होता की भाविकांना यायला जायला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही याची जबाबदारी माझी. म्हणून आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यायला जायला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. साहेबांनी जो शब्द दिला तो पूर्ण करून दाखवलाय आणि त्याची थोड्याच दिवसात सुरुवात होतीये की जो आपल्या बुरानगरपासनं तर आपल्या देवस्थानपर्यंत भव्य दिव्य असा सुंदर रस्ता मी आपल्या सर्वांसाठी करून देणार आहे. त्या बाबतीत कुठलीही अडचण नाही आणि तो रस्ता पूर्वीपेक्षा मोठा होणार आहे, डबल. त्यामुळं यायला अडचण नाही, जायला अडचण नाही, भाविकांची सोय चांगल्या प्रकारे होईल. आणि वेळोवेळी देवस्थान आणि आपल्या आगडगावचे ग्रामस्थ मला ज्या ज्या गोष्टीची कल्पना देतील, ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा करतील, 100% आपल्याला खात्री देतो की सरकार आपलं आहे. मुख्यमंत्री साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष माझ्यावरती आहे. विखे पाटील साहेब पालकमंत्री आपल्यासोबत आहेत. सर्व नेते मंडळी मला असं वाटतं महाराष्ट्र राज्याचे जेवढे आहेत हे खंबीरपणे माझ्यासोबत उभा असल्या कारणाने हे सगळं काय भैरवनाथांचा आशीर्वाद आहे, साहेबांचा आशीर्वाद आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या देवस्थानची यापेक्षाही मोठ्या प्रमाणात भरभराट झालेली पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये पूर्णपणे वाटा मी 100% तुम्ही मला अपेक्षा केली. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.